आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूया। जम्मू काश्मीर विधानसभेसाठी भाजपने आता नवी यादी जाहीर केलेली आहे। आधीची 44 उमेदवारांची यादी रद्द झाली आहे आणि आता केवळ 15 उमेदवारांच्या नावांची यादी भाजपने जाहीर केली आहे। काही प्रमुख नेत्यांच्या नाराजीमुळे भाजपकडून ही पहिली यादी स्थगित झाली आहे। आता 15 उमेदवारांची ही नवी यादी जाहीर झाल्याचं समजतंय। आणि याविषयी बोलूया, सोमेश कोलगेत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत। सोमेश, कलम 370 हटवल्याच्या नंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होती आहे। काय नेमकी भाजपची रणनीती आहे? आधीची यादी बदलली आहे, आता केवळ 15 नावं उरली। सोमेश, पुन्हा एकदा जोडलं जायचा प्रयत्न करूयात। अगदी आज सकाळीच 44 नावांची यादी, या उमेदवारांची यादी जाहीर झालेली होती, मात्र आता ही यादी बदलण्यात आल्याची माहिती समोर येतेय आणि 44 उमेदवारांच्या ऐवजी या यादीमध्ये, या नव्या यादीमध्ये केवळ 15 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाऊया, सोमेश आहेत आपल्या सोबत। सोमेश, माहिती त्यानुसार पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने यादी जाहीर केलेली। या यादीमध्ये फक्त 15 उमेदवारांची नावं आहेत। गेल्या वेळी 44 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती, त्यापैकी फक्त 15 उमेदवारांची नावं सध्याच्या यादीमध्ये ठेवलेली आहेत। ही पहिली यादी जाहीर करण्यात आली। 44 उमेदवारांचं नाव नव्हतं, माजी उपमुख्यमंत्र्यांचं नाव नव्हतं, काही नेते नाराज होते असं समजतंय आणि त्यानंतर पहिली यादी रद्द करण्यात आली आणि आता ही जी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा जी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे त्यात फक्त 15 उमेदवारांची यादी। अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।